नमस्कार. आज आपण मट्रेया मेडिका मधील होमिओपॅथी मधले दुसरे औषध बघणार आहोत, ज्याचे नाव आहे ॲडोनिस व्हल्गॅरिस. हे एक व्हेजिटेबल किंगडमचे मेडिसिन असून या औषधाचा परिणाम हृदयरोगामध्ये व पाठीचा कणा यावर होतो. बरेच वेळा संधिवात किंवा इन्फ्लुएन्झा सारखे आजार दाबल्यामुळे उद्भवणारा हृदयाचा विकार, त्यासाठी हे एक उपयुक्त औषध आहे. पोटाची खळी, मूत्रपिंड, त्वचा यावर या औषधाचा परिणाम होतो. संधिवात किंवा इन्फ्लुएन्झा यामुळे उद्भवलेले जे हृदयाचे विकार आहेत ते ह्या औषधाने कमी होते. ह्या औषधाने हृदयाची क्रिया सुधारते, नाडी नियमित होते, लघवीचे प्रमाण वाढते. हृदयरोगामुळे उत्पन्न झालेली जी पूर्ण अंगावर सूज आहे, जलयुक्त सूज, व यामध्ये वेदना इकडून तिकडं फिरतात, ते या औषधाच्या कक्षेत येतात. या औषधामध्ये डोक्याच्या लक्षणामध्ये चालताना घेरी येते व छातीत धडधडते, डोक्याच्या मागील बाजूस दुखते, कातडे आवळल्यासारखे वाटते, उठताना किंवा डोके वळवताना अचानक घेरी येते. तर उठताना आणि डोके वळवताना अचानक घेरी येते हे लक्षण ब्रायनिया अल्बा मध्ये सुद्धा आहे, पण ब्रायनिया अल्बा मध्ये जास्त तर करून ड्रायनेस ऑफ म्युकस मेम्ब्रेन असतो आणि खूप जास्त तहान असते व मानेचा मणका झिजल्यानंतर येणारी चक्कर ही ब्रायनिया मध्ये येते. तर यामध्ये जी घेरी येते ती हृदयरोगाशी संबंधित असते. तोंडामध्ये जीभ भाजल्यासारखी वाटते, तहान बिलकुल लागत नाही, पोटाच्या खळीत गळून गेल्याप्रमाणे वाटून घेरी येते, मोकळ्या हवेत बरे वाटते, वागताना आतडी तुटत आहेत की काय असे वाटते. तसेच लघवीला वारंवार जावे लागते, लघवीतून चिकट स्त्राव अल्ब्युमिन सारखा जातो, लघवी थोडीच होते आणि विशेष लक्षण म्हणजे त्या लघवीवर तेलकट तवंग आल्यासारखी दिसते. छाती यामध्ये दमा हृदयरोगामुळे झालेला असतो. पाठीला स्पर्श केल्यामुळे त्रास वाढतो, हृदयाच्या जागी दुखते, छातीमध्ये धडधड होते, ज्याला आपण पाल्पिटेशन म्हणतो, व दम लागतो. हा जो दम लागणं आहे हा श्वासनलिकेचा नसून हृदयरोगामुळे झालेला दम लागत असतो. घशात गुदगुल्या झाल्यासारखे होऊन कोरडा खोकला येतो. मान आणि पाठ ताठते, दमल्यासारखे वाटते, झोप अनेक विचारांची गर्दी डोक्यामध्ये झाल्यामुळे झोप येत नाही. तसेच त्वचेवर भाजल्यासारखे किंवा पोळल्यासारखे फोड येतात. या सर्व आजारांमध्ये खूप थंडीमुळे किंवा एका जागी आराम केल्यामुळे लक्षणे वाढतात व इकडे तिकडे फिरलं, श्रम केले तर लक्षणे कमी होतात. तर अशा प्रकारे हे औषध आहे ॲडोनिस व्हल्गॅरिस, जे हृदयरोगासाठी एक उत्तम औषध आहे व विशेष करून जेव्हा हृदय मोठे झालेले असते, म्हणजे कार्डिओमायोपॅथी, ज्यामध्ये लेफ्ट किंवा राईट वेंट्रिकल डायलेटेड असतात आणि हृदयामध्ये ताकद येण्याची गरज असते, तर डिजिटॅलिसच्या ऐवजी आपण अशा प्रकारचे औषध वापरू शकतो, ज्यामुळे हृदयाचे कॉन्ट्रॅक्शन वाढते व सर्व अंगावरील सूज कमी होते, लघवीचे प्रमाण वाढवून रुग्णामधील सर्व लक्षणे कमी होतात. या औषधाची संबंधित इतर औषधे आहेत ब्युफोराना, डिजिटॅलिस, क्रिटॅगस, कन्व्हेलेरिस आणि स्ट्रोफॅन्थस. हे औषधे या औषधासारखीच आहेत, पण लक्षण साधर्म्य असलं तरी बाकीचे लक्षण आहेत ज्यामध्ये हे औषध इतर औषधापासून वेगळे होते. तरी आपण हे औषध आज बघितले, पुढल्या वेळेस आणखी दुसरे औषध बघूया. धन्यवाद.